करा स्टार्ट मग. ठीक आहे. ह्याला आर्टिफिशियल जिप्सी म्हणतात. हे आहे आर्टिफिशियल पोलन. आता ह्याच्यात पण खूप टाईप्स येतात. वेगवेगळ्या प्रकारचे जिप्स आहेत, जे फ्लावर्स पण असतात आणि एक असा मोस्टली हे यूज करतो कारण की ओरिजिनल असे दिसते. आर्टिफिशियल जिप्स याला म्हणतात ऑर्किड, आर्टिफिशियल ऑर्किड. भरपूर कलर्स येतात त्याच्यात, मोस्टली पर्पल, पिंक, राणी पिंक जो आपण यूज करतो ओरिजिनलमध्ये जसे दिसतात तसेच आहे. हे एक बंच कितीला मिळतं? हे एक बंच तुम्हाला हे मोठं हे तुम्हाला 250 पर्यंत जातं आणि जर ह्याच्यापेक्षा एक लहान साईज पण येते ती अराउंड तुम्हाला 170 190 पर्यंत येईल. हे ग्रीन टेप, ह्याला एक स्टिक टाईप असते, ग्रीन टेप आहे. मग याला लॉरियल चेन म्हणतात, लॉरियल चेन. हे बंच मिळतं किंवा पॅकेट पण मिळतं. तर हे बंच आहे अराउंड 120 रुपीजला 12 लाईन्स असतात एका बंचमध्ये. मग हे आहे पोलन्स. हे पेपर फ्लास्क, ग्लू स्टिक, ग्लू गन, ही टगर कळी. त्याच्यात मोगरा कळी पण येते पण ती खूप मोठी असते आणि त्याच्यात थर्मोकॉल बॉल असतो. तर ते आपण ज्वेलरीला वापरत नाही, ते फक्त हँगिंग वगैरे बनवण्यासाठी आपण यूज करू शकतो. मेन ज्वेलरीला हीच कळी लागते. ही सीड्स असतात, मी तुम्हाला ओपन करून दाखवते. सीड टाईप आहे. सीड टाईप. हे ॲडजस्टेबल बँगल्स, हे लागणार आहे आपल्याला. बक्रम, नॉर्मल आपण जो बक्रम वापरतो कॅनव्हास. बक्रम, कॅनव्हास बॅग. बक्रम म्हटलं पिंपरीमध्ये त्यांना बक्रम असतं, बक्रम बक्रम म्हणा त्यांना. बक्रम. गोटा, राऊंड गोटा, याला म्हणतात जम्प रिंग. हे आपल्याला काही जॉईन करायचं असेल, नेक पीस जॉईन करायचं असेल आणि जर समजा आपल्याला इयरिंगच्या मागचं जॉईन करायचं असेल तर आपण ही जम्प रिंग वापरतो. मग ही गोल्डन तार, गोल्डन तार आहे. सॅटन फ्लावर्स, सॅटन फ्लावर्स तुम्हाला कुठलेही याच्यात खूप मोठे साईजचे पण फ्लावर्स येतात, तुम्ही तेही वापरू शकता. जशी तुम्हाला डिझाईन करायची आहे त्याच्यावर डिपेंड, तुम्हाला कसं कलर किंवा काय हवं आहे. ट्विस्टर, ट्विस्टर म्हटलं किंवा त्यांना स्मॉल ट्विस्टर म्हटलं तरी त्यांना पाहिजे फक्त बीड्स राऊंड करण्यासाठी किंवा लॉरियल बनवायचे असतील आपल्याला छोटे तेव्हा हे यूज करतात. आणि हे आपलं ग्लू गन, हा मेन आहे, हे लागणार आहे. जेवढं हाय क्वालिटीचं जेवढं तुम्ही ठेवणार, कारण की हे 3 ते 4 वर्ष काहीच होत नाही. कितीपर्यंत? हे डिपेंड्स. आता हे जे वोल्ट लिहिलेलं आहे ना, 50 वोल्ट, 80 वोल्ट. आता मोस्टली क्राऊन नाही तर मारिओ हे खूप चांगले क्वालिटीचे असतात. हे 2च घ्यायचे, बाकी सगळे लोकल असतात, तर ते घेऊन काही उपयोग नाही. हे जे आहे हे तुम्हाला अराउंड 200, 280, 50 वोल्ट. पण अजून तुम्हाला जर खूप जास्त काम असतं तर डेकोरेशन वगैरेसाठी आपल्याला लागतात ते 250 वोल्टच्या पुढे ते 800 रुपयाला, 750 रुपयाला तुम्हाला, पण ते खूप लॉंग लाईफ यूज करू शकतो. आणि आपलं कितीला आहे हे तुम्हाला 200 छोट्या ह्याची आहे, फक्त आपल्याला ज्वेलरीलाही चालते. आणि हे ग्लू स्टिक्स, त्याची कॉस्ट किती? ग्लू स्टिक, ग्लू स्टिक सिंगल तुम्हाला अराउंड 10 रुपीजला एक मिळते. जर तुम्ही पॅकेट घ्याल त्याच्यात 40 का 45 असतात स्टिक एका पॅकेट. हां, एका पॅकेटमध्ये. तर ते तुम्हाला 350-400 पर्यंत पूर्ण स्टिकचं. तुम्ही तेही घेतलं तरी कसं होलसेल तुम्ही जेवढं जास्त घेणार ते तेवढं कमी मिळेल. अजून हे आहे आपले इयरिंग बेस, राऊंड इयरिंग बेस आहे. चिकटवायचं का त्याच्यावर? हे चिकटवून इयरिंग बेस, त्याला पण म्हणतात हुक. हे इयरिंगला जर आपल्याला तसं करायचं असेल किंवा मांगटिकेला वापरायचं असेल तरी तुम्ही
ह्याच्यात छोटे छोटे पॅकेट्स येतात 10 ग्रॅम्स 20 ग्रॅम्स ते अराउंड तुम्हाला 20 रुपीजला बसतं सेम हां. असं ठीक आहे. ते आहे आपल्याकडे हे आपल्याकडे आय पिन ह्याला राऊंड असते काही जॉईन करायचं असेल फक्त ह्याला ओपन करायचं त्याच्यावर टाकून द्यायचं आय पिन हे साहित्य लागणार आहे. अजून आपल्याला एक रिंग बेस लागणार आहे फक्त ते यूज करताना मी तुम्हाला दाखवून देईन. आपले रिंग बेसेस आपल्याला अंगठ्या बनवणार आहे ऍडजस्टेबल असते ही काय नाव त्याचं? रिंग बेस हे पण तुम्हाला सेम 100 ग्रॅम्स किंवा 50 ग्रॅम्स पण मिळतात किंवा छोटे छोटे पॅकेट्स 6-7 ते पण मिळतात 20 रुपीज. झालं का मॅडम?